उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सोडण्यात आलेले आहे। ज्या ज्या लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित 2 हप्त्यांचे 3,000 रुपये वाटप सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणीनं GR येऊन 5-6 दिवस उलटलेले आहे तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेबांवरती नाराज सुद्धा झालेले होत्या। तर ही नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा लाडक्या बहिणीनं नोव्हेंबर महिना संपून गेला, आता डिसेंबर महिना संपत आलेला आहे तरी पण अद्याप बहिणींच्या खात्यामध्ये पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झाल्या होत्या। परंतु लाडक्या बहिणींना वाटलं होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली का। बघा लाडक्या बहिणीनं भरपूर लाडक्या बहिणींना वाटत होतं लाडकी बहीण योजना बंद झाली, परंतु लाडक्या बहिणीनं आज सकाळपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आल्यामुळे लाडक्या बहिणींना समजलेलं आहे की ही लाडकी बहीण योजना अशी तशी बंद होणार नाही। ही लाडकी बहीण योजना अजून 3.5 वर्ष अशी चालू सुद्धा राहणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीनं मनामध्ये शंका आणायची नाही की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे। तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये वाटप होत आहे, कोणकोणत्या गावांची यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे। तर याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच आपल्या मराठी अकॅडमी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती सर्वात अगोदर येऊन जातील। बघा लाडकी बहिणींनो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप होत आहे, कारण नोव्हेंबर महिना संपून गेला तरी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते आणि आता डिसेंबर महिन्याचे सुद्धा थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटलं होतं की या ठिकाणी आपल्याला पैसे येतील का नाही, परंतु लाडक्या बहिणींनो आज सकाळपासून या 12 जिल्ह्यांमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जी लाडकी बहीण योजना बंद होणार अशा ज्या गोष्टी गोंगावत होत्या तर त्या सर्व गोष्टी या ठिकाणी बंद सुद्धा झालेल्या आहेत। बघा लाडक्या बहिणींनो आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार तर यांच्या माध्यमातून सकाळीच डीबीटीचं बटन दाबून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या द्वारे बटन दाबून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। ज्या ज्या लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे एकत्रितपणे वाटप सुद्धा होतच आहेत। बघा लाडकी बहिणींनो आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील अशा प्रकारच्या भरपूर बातम्या तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेल्या असतील, पेपरला वाचलेल्या असतील, टीव्हीला सुद्धा पाहिलेल्या असतील, मोबाईलला सुद्धा पाहिलेल्या असतील, परंतु अशा सर्व बातम्या आता या ठिकाणी बंद होणार आहे, कारण प्रत्यक्षामध्ये पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींना खटाखट मोबाईलवरती 1500 अधिक 1500 असे 2 मेसेज आलेले आहेत। तर या 2 मेसेजच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज नाही, तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पैसे सुद्धा सोडलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र राज्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका आहेत। तर या निवडणुकांमध्ये तुमच्या भावाला म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांना, त्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना, अर्थमंत्री अजितदादांना जास्तीत जास्त मतदानाची गरज आहे। त्यामुळे जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त पैसे या ठिकाणी जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला असेल त्याच बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे, कारण लाडक्या बहिणींनो सरकारच्या माध्यमातून जरी केवायसीची अट रद्द करून पैसे सोडलेले असले तरी पण सरकारच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ज्या ज्या बहिणी
बहिणींना सोडण्यात आलेला आहे। त्याच बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे। जर तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता लगेच तुमच्या खात्यामध्ये येणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 3600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यासोबतच डिसेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 3600 कोटींचा निधी म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 3600 अधिक 3600 असे 7200 कोटींचा निधी तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यासाठी बँकांकडे पाठवलेला आहे आणि या बँकांच्या माध्यमातून सकाळपासूनच हे पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे पैसे वाटप केले जात आहेत। कारण लाडक्या बहिणींनो, या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झाल्याचे सरकारच्या सुद्धा लक्षात आलेले आहे। त्यामुळे यापुढे घोटाळे करणाऱ्यांना पैसे मिळणार नाहीत। ज्या बहिणी पात्र असतील, ज्या बहिणी गरजू असतील, नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे जमा करा असे सरकारच्या माध्यमातून आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, वाट पाहत असलेला हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे। त्यामुळे तुमच्या मनामध्ये 100% आनंदाचे वातावरण तयार सुद्धा होणार आहे। कारण लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून वाट पाहत होतात, विचारपूस करत होतात, तुमचा सुद्धा भरपूर वेळ या ठिकाणी गेलेला आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, यापुढे वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण प्रत्यक्षामध्ये हे पैसे जमा सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, राज्यातील शेतकरी बांधवांना त्यांच्या हप्त्यांचे पैसे सोडायचे होते, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हप्त्यांचे पैसे सोडायचे होते, विधवाताईंना त्यांच्या हप्त्यांचे पैसे सोडायचे होते, अपंगांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून पैसे सोडायचे होते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता उशिरा जमा होत आहे। बघा, तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जाणार होता, परंतु राज्य सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार आलेला होता। तर हा भार आल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला नव्हता। परंतु लाडक्या बहिणींनो, यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे, म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे याची माहिती सुद्धा सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं काळजीपूर्वक पाहायचा आहे। जर तुम्ही काही काम करत असाल तर ते काम 2 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे। ही 2 मिनिटाची महत्त्वाची बातमी ऐकायची आहे, कारण या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला अजून उर्वरित जे 3.5 वर्ष राहिलेले आहेत ते 3.5 वर्ष सुरळीतपणे हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच राहणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर तुमच्या खात्यामध्ये किती पैसे आज जमा होणार आहेत, त्यासोबतच कोणत्या बहिणींना पैसे जमवणार आहेत, मागील हप्त्यांचे पैसे येणार आहेत का। बघा, असे 3 प्रश्न वारंवार लाडक्या बहिणी विचारत आहेत, कारण लाडक्या बहिणीने सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडिओ पाहिलेले आहेत। त्या व्हिडिओमध्ये सांगितलं जात आहे की लाडक्या बहिणींना 10,000 रुपये मिळणार, 15,000 रुपये मिळणार, 20,000 रुपये मिळणार, अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत आहेत। तर या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या स्थितीला तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे सोडण्यात येत आहे। डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता हा 1500 रुपयाप्रमाणे सोडण्यात येत आहे। तर 1500 अधिक 1500 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होत आहेत, कारण अजून 2100 रुपयांचा निर्णय झालेला नाही। बघा लाडक्या बहिणींनो, विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सरकारने जाहीरनामा दिलेला होता, तर त्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला होता की लाडक्या बहिणींना निवडून आल्यानंतर 1500 रुपयावरून 2100 रुपये इतक्या रकमेप्रमाणे प्रत्येक महिन्याचा हप्ता देऊ। परंतु सरकार येऊन आता 1.5 वर्ष होत आलेला आहे, तरी पण 2100 रुपये अजून लाडक्या बहिणींना दिलेले नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, कालच मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये बोलत असताना माहिती दिलेली आहे की आम्ही दिलेला शब्द पूर्ण करणार आहोत, कोणत्याही लाडक्या बहिणींची दिशाभूल करणार नाही, लाडक्या बहिणींना फसवणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्या सर्व बहिणींना वेळ आल्यानंतर या ठिकाणी 1500 रुपयावरून 2100
रुपये हप्ता करणार आहोत, यामध्ये काहीही दुमत नाही. कारण सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. तर या हिवाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले साहेब यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब, त्यासोबत अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या महायुती पक्षावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका होत आहे. तुम्ही शब्द दिलेला होता की या ठिकाणी लाडकी बहीण योजना, या ठिकाणी लाडक्या बहिणींना निवडून आल्यानंतर 2100 रुपये देऊ, परंतु अद्याप तुमच्या सरकारने कशामुळे 2100 रुपये दिलेले नाही. तर यावरती मुख्यमंत्री फडणवीस साहेब बोलत असताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही दिलेला शब्द पूर्ण करणार आहोत. सध्याच्या स्थितीला सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार आहे, कारण राज्यामध्ये विविध सरकारी योजना सुरू आहेत आणि या सर्व सरकारी योजनांचे पैसे त्या प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यामध्ये सोडणं गरजेचं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्हाला 1500 रुपये वेळेवर मिळत आहेत, 2100 रुपये सुद्धा मिळणार आहे. दिलेला शब्द या ठिकाणी आम्ही 100% पूर्ण करणार आहोत. आमचं सरकार देणार आहे, आमचं सरकार घेणार नाही, अशा पद्धतीची माहिती महायुती सरकारकडून देण्यात आलेली आहे. त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते जयंत पाटील साहेबांनी सुद्धा अशाच पद्धतीने सरकारवरती टीका केल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे या ठिकाणी रोहित पवार साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा टीकास्त्र करण्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतु महायुतीच्या सर्व नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही 1500 रुपयावरून 2100 रुपये रक्कम 100% करणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका. बघा लाडक्या बहिणींनो, हा झाला राजकारणाचा मुद्दा. आपल्याला या राजकारणाच्या मुद्द्याकडे पडायचं नाही. आपला मुद्दा आहे की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कशामुळे उशिरा भेटत आहे आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कशामुळे उशिरा भेटत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका डिसेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी घोषित झालेल्या होत्या. आता या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मतदान होणार आहे. तर या मतदानामधून परत एकदा सरकार निवडून येण्याचे 99.99% चान्सेस सुद्धा दिलेले आहेत, कौल सुद्धा दिलेला आहे. परंतु लाडक्या बहिणींना, तुमच्या खात्यामध्ये या निवडणुकांमध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून निवडणुकीच्या अगोदर हे पैसे वाटप होत आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना, आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये राज्यातील 36 जिल्ह्यामधील सरासरी 2 कोटींपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा सुद्धा होतच आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, एका दिवसाला किती जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा, आज सरासरी 12 जिल्ह्यामधील या ठिकाणी 3600 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे सुद्धा जमा होत आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना, आज 12 जिल्ह्यांची निवड, उद्यासाठी 12 जिल्ह्यांची निवड आणि परवासाठी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. आज 12 जिल्ह्यामधील सरासरी 40 लाखांपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत. उद्या सुद्धा 12 जिल्ह्यातील सरासरी 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी सुद्धा 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवणार आहे. परंतु सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींसाठी 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून विविध योजनांचे अर्ज सुरू होणार आहेत. तर याच्यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. तर बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून जे महिला सक्षमीकरण राबवण्यात येत असतं, तर या महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून मोफत शिलाई मशीन योजनेला प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. या शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना 15,000 रुपये रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहे. त्यासोबत दुसरी योजना म्हणजे पेटाची गिरणी, तर या गिरणीच्या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 20,000 रुपये रक्कम गिरणी खरेदी करण्यासाठी देण्यात येणार आहे. तिसरी योजना म्हणजे लाडक्या बहिणींना मोफत डांका मशीन. बघा, ज्या लाडक्या बहिणींना मसाल्याचा व्यवसाय करायचा असेल त्यांना मोफत डांका मशीनसाठी 50% अनुदान सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्यासोबत ज्या लाडक्या बहिणी शेतकरी बहिणी असतील त्यांना कांदे चाळ अनुदान योजना, विहीर अनुदान योजना, विविध पिकांवरती पीक विम्याचे पैसे, विविध शेतकरी बांधवांना नमो शेतकरी PM किसान योजना, अशा पद्धतीने जास्तीत जास्त लाभ सरकारच्या माध्यमातून वाटप होत आहे. वर्षानुवर्ष राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार होता, तरी पण या सरकारने एवढ्या योजना सुरू केलेल्या नाहीत अशा पद्धतीची माहिती राज्यातील सर्व जनता देत आहे. परंतु सध्याच्या स्थितीला हे महायुतीचं सरकार 100% योग्य असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे. कारण या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
साहेबांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवारांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विकास केल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। तर या ठिकाणी संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती पाहिली। आता या ठिकाणी आपण बघून घेऊयात की लाडकी बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कशा पद्धतीने वाटप होत आहे। तर बघा लाडकी बहिणींना या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 अधिक 1500 अशा पद्धतीने 3000 रुपये जमा होणार आहे। तुम्हाला 10,000 20,000 असे मिळणार नाहीत, अशा अफवांवरती विश्वास ठेवू नका। राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यामधील सरासरी 2 कोटींपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे, अशा पद्धतीची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनी अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि या ठिकाणी सत्य माहिती पाहण्यासाठी आपल्या मराठी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। बघा लाडकी बहिणींना या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पुढच्या 5 ते 6 दिवसांमध्ये पैसे जमा होतील, कारण मागच्या 4 ते 5 दिवसांपूर्वी GR आलेला आहे आणि प्रत्येक महिन्याचा हप्ता GR आल्यानंतर 5 ते 6 दिवसांनी जमा होत असतो।